त्याला पॉलिटिकल ड्रामा म्हणता येणार नाही, पण शेवटपर्यंत जरा ओढाताण चालली होती ही गोष्ट खरी आहे. 17 ठिकाणी आम्ही विधान परिषदेच्या निवडणुका लढवतो. त्यापैकी 6 ठिकाणी निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. काही ठिकाणी जाहीर पाठिंबा उमेदवारांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. तसंच नाशिकला सुद्धा थोडं उमेदवारी इथे जागा जी आहे ती शिवसेनेला गेलेली आहे, शिंदे साहेबांच्या गटाला गेलेली आहे. पण आमच्याकडून गणेश गीते असतील, गोकुळ गीते असतील, त्यांचं म्हणणं होतं की बाबा आम्हाला लढायचंच आहे, त्यांची मागणी होती आणि ती सुरुवातीपासून होती. पण मधल्या काळामध्ये अपक्ष आलेले नरेंद्र लढारे पुन्हा शिवसेनेत गेले आणि मग त्यांच्या जागेवर शिवसेनेचा क्लेम झाला. हे खरं आहे, ते सत्य आहे. आणि म्हणून मग ही जागा शिवसेनेला सुटलेली होती महायुतीमध्ये वाटप करताना. आणि म्हणून आम्ही गणेश गीतेंनाही विनंती केली, गोकुळ गीतेंनाही विनंती केली की आता जागा आपली नाही आहे. इथे नरेंद्र दराडे आहेत, त्यांची उमेदवारी निश्चित झालेली शिवसेनेकडून, म्हणून आपण फॉर्म मागे घ्यावा. या बाबतीमध्ये गेल्या 5-6 दिवसापासून चर्चा सुरू होती, पण आज त्याचा मुहूर्त निघालेला आहे. तर आज सगळ्या चर्चेअंती उदयजीसुद्धा 4-5 दिवस झाले नाशिकला येऊन जाऊन होते, दादा या ठिकाणी आहेत, सगळेजण आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक झाली. गणेश गीते, मी त्या ठिकाणी होतो, निलेश बोरा त्या ठिकाणी होते. नंतर शिंदे साहेबांकडे पण 2-3 बैठकी त्याची भेट गणेश गीतेंनी त्या ठिकाणी घेतली, गोकुळ गीतेंनी घेतली आणि त्यानंतर मग आज निर्णय झालेला आहे. आता आपण उमेदवारी मागे घ्यावी आणि महायुतीचे जे उमेदवार आहेत नरेंद्र दराडे त्यांना बहुमताने निवडून द्या. आपण याच्यापूर्वी गणेश गीते यांना कमिटमेंट दिलेली होती, त्याच्यानंतर यावेळेला ते आता माघार घेत आहेत. आता गोकुळ गीते यांना काही कमिटमेंट आहे का किंवा त्यांना काही आश्वासन दिलंय का? नाही, आमच्याकडे अशी कुठलीही कमिटमेंट किंवा त्यांची तशी मागणी नाही की आमचं काय का पुढे काय देणार का काय करणार. पण निश्चित आपल्याला माहिती आहे वजनदार नाव आहे गीते बंधू. म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिक शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ते नगरसेवक आहेत. 2 वेळा स्टँडिंग कमिटीला ते चेअरमन होते मागच्या काळामध्ये, आताही म्हणजे आमचे नगरसेवक आहेत. त्यामुळे निश्चित त्यांचा विचार केला जाईल. हे मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे आणि आम्ही सांगितलेलं आहे. काल मुंबईला जाण्याआधी गोकुळ गीतेंची भूमिका होती की कुठल्याही परिस्थितीत माघार होणार नाही. मात्र मुंबईतल्या बैठकीत नेमकं असं काय घडलं की त्यानंतर त्यांचं मतपरिवर्तन झालं? चांगली चर्चा झाली आणि त्यात ठरलं. नेमकं दबाव तंत्र आहे की मनधरणी आहे? कारण प्रश्न असा आहे, एक पत्र समोर आलेलं आहे, त्या पत्रामध्ये राज्याच्या कायदेशीर सल्लागारांनी हायकोर्टाच्या वकिलांना पत्र लिहिलेलं आहे. त्यामध्ये म्हाडा प्रकरणाची चौकशी करावी किंवा म्हाडा प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टात जावं आणि गणेश गीतेंचा जामीन अर्ज जो आहे तो रद्द करावा असे. मला वाटतं म्हाडाच्या केसमध्ये अनेक लोकांचा समावेश आहे, ते फक्त गीतेंचाच नाही आहे. त्याच्यामध्ये अनेक लोकांचं नाव आहे आणि तो विषय काही एवढा मोठा नाही की त्यामुळे गीते बंधू म्हणतील की आम्ही आता माघार घेऊन टाकतो आणि घाबरतो. असा कुठला विषय नाही आहे. योगायोग विषय तसा न्यायप्रविष्टच आहे, तो विषय न्यायप्रविष्टच आहे. ती त्याचा आणि याच्याशी कुठलाही संबंध नाहीये. मला वाटतं आपण जोडू नये आणि गीते काही तशा छोट्याशा नोटीसला घाबरून मागे घेतील असंही काही त्यांचा स्वभाव नाही आहे. तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती. 7 मेला पत्र टाईप झालेलं आहे. ते पत्र तातडीचं होतं, ते 8 मेला जाणं अपेक्षित होतं. मात्र 1 जूनला ते रिसीव्ह होतं. ज्या दिवशी गीते बंधू उमेदवारी अर्ज दाखल करतात त्या दिवशी ते रिसीव्ह होतंय. आता इतके दिवस झाल्यावरही पत्र दिलं नाही, मग तुम्ही परत असं म्हणाल की इतके दिवस झाल्यावर तुम्ही काय करत होता, पत्र का दिलं नाही डिपार्टमेंटला? असं नाही आहे. हा विषय तो विषय म्हाडाचा अतिशय छोटा आहे, तो वेगळा आहे, तो न्यायप्रविष्ट विषय आहे. काही असं काही विषय नाही घाटगाईवर आलेला की याच्यामुळे हे करा तर ते करू, ते करा तर ते करू, असं कुठलाही विषय नाही. कुठलाही विषय नाही त्याचा याच्याशी संदर्भ जोडता आपण कामात नाही. पण मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाल्यानंतर, मान्य उपमुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाल्यानंतर निर्णय केलेला आहे की आता यातून विड्रॉल व्हावं, मागे जावं आणि नरेंद्र दराडे यांना आपण पाठिंबा देऊन त्यांना निवडून आणावं. मग इतका वेळ का लागला होता भाऊ? तुमच्यासारखे 3 दिग्गज मंत्री नाशिकमध्ये 4-4, 5-5 दिवस होते. एका अपक्ष उमेदवाराची, आता वारंवार ते देखील सांगतात की माझा भाजपशी थेट काही संबंध नाहीये, मग एका अपक्ष उमेदवाराची एवढी भीती महायुतीला का वाटावी? त्या भीतीने गीते, गणेश गीते आहेत ते आमच्याशी जुळले, तुम्हाला माहिती आहे. माझ्या किती जवळचे संबंध आहेत त्यांचे तुम्हाला माहीत आहे. आणि त्यामुळे मग तुम्हीच दाखवतो ना, बघा गिरीश महाजनजी ते जवळचे तेच बंडखोरी करतात, तुम्हीच दाखवतो. आणि तुम्हालाही रोज दाखवायला पाहिजे काहीतरी, म्हणून आम्ही 2-4 दिवस थोडं चांगलं होतो. तुम्ही काय दाखवाल नंतर, मग लोक काय बघतील? नाही, उलट त्यांची उमेदवारी काय आम्हाला जास्त दिवस दाखवतात काय
नाही एकदा तुम्ही आता 16 ठिकाणी झालेलं आहे. कोणाचं दाखवताय का तुम्ही? कोणाचं दाखवत नाहीये, आमचं दाखवत आहे. पण याच्या निमित्ताने एक प्रश्न असा उपस्थित होतोय की 3 मंत्री 8-8 दिवस एका कामासाठी, हेच जर जनतेच्या कामासाठी 3 मंत्र्यांनी एकत्र राहिलं असतं अधिक कामं जनतेची झाली असती. नाही, आमचं काम तर चालूच होतं. यांचं MIDCचं सुरू होतं इथे, आणि माझं कुंभमेळ्याचं काम तर रोजच सुरू आहे. साफसफाईपासून बघितलं असेल आपण, नदी सफाईपासून सुरू आहे, झाडं लावण्यापासून सुरू आहे. काल पुरा मिटिंगही झाली शेतकऱ्यांसोबत. आजही आता कुंभमेळ्याचंच काम, आता आपण शिलान्यासासाठी आपण या ठिकाणी आलो, त्याचं पूजन त्या ठिकाणी झालं. नरेंद्राचार्य महाराज आहेत तिथे, घरवापसीचा कार्यक्रम 650 लोकांचा, तिथे मी होतो. काम कुठेही थांबलेलं नाही, काम कुठेही थांबलेलं नाही. नाशिकचा आमचा तर रोजचाच संबंध आहे. जी बैठक झाली आत्ताची बैठक, त्या बैठकीमध्ये देखील गोकुळ गीते आक्रमकपणे बोलत होते. त्यांची नाराजी अजूनही त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवते आहे. ही केवळ त्यांना तुम्ही सांगितलं म्हणून माघार झाली, पण पुढे काय? तुमच्या मनात काय म्हणणं काय ना, आम्ही काय एकदम असं करून मागे घ्यायचं चाललंय का? असं अजिबात नाहीये. उमेदवारांबद्दल त्याची थोडीशी नाराजी होती, नरेंद्र दादांबद्दल, पण ती चर्चा होऊन तो प्रश्न आता मार्गी लागलेला आहे. त्यामुळे आता कुठली नाराजी राहिलेली नाही. त्याचं काही दुसरं कुठली नाराजी नव्हती, फक्त उमेदवारांबद्दल ती नाराजी होती. ठीक आहे, आता ते प्रत्येकाचं महायुती सरकार कुठेतरी नवा पायंडा पाडतात का? काय? कारण माघारीचा दिवस उलटून गेल्यानंतर देखील माघारीसाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रसाद हिरे झाले, त्यानंतर गोकुळ गीते झाले, आणि आता जर गोकुळ गीतेने जरी माघारीची घोषणा केली तरी मात्र त्यांचा प्रचार होणार आहे. कार्यकर्ते ते येणार आहेत, बॅलेट पेपरवर त्यांचं नाव येणार आहे. येऊ दर, मग असं अनेक वेळेला होतं. शेवटी आमची महायुती आहे, खरं म्हणजे त्यावेळेलाच माघार व्हायला पाहिजे होती. काही कारणामुळे ते झाले नाही, ते नॉट रिचेबल झाले. पण आता निवडणुका लागलेल्या आहेत. आता तिथे महायुतीमध्ये आम्ही एकमेकांच्या लढू शकत नाही, कारण आम्हाला महायुती म्हणून जो महायुती उमेदवार असेल त्यालाच मतदान करावं लागेल. आणि ते आमचे कार्यकर्ते आहेत, जुने कार्यकर्ते आहेत, प्रमुख कार्यकर्ते आहेत, आणि म्हणून आम्ही त्यांना मागे यायला सांगितलं, त्यांनी माघार घेतलेली. गोकुळ गीते कोणते तुमच्या पक्षात सक्रिय नाहीये, त्यांच्यावर कोणतंही पद नाहीये, त्यांनी आता पहिल्या दिवशी खुलासा केला होता. मात्र आपण त्यांना सांगतात की आपण महायुतीचा घटक आहात, हो. त्यांच्यावर दबाव टाकून चर्चा आहे नाशिकमध्ये, तर त्यांना माघार घेण्यासाठी आपण हे केलं. कोणी दबाव टाकला? मी वारंवार तेच सांगतो, आम्ही कोणताही दबाव टाकलेला नाही. आम्ही कुठलाही दबाव टाकलेला नाही. ते परिवार हा आमचाच आहे. तुम्हीच म्हणता की ते तुमचे नाही, तुमचे नाही. त्यांनी सांगितलं होतं आमचा पक्ष परिवार आहे. त्यांनी पहिल्या दिवशी पक्षात नसलं तरी तो परिवार आमचाच आहे. जळगावला रेश्मा तुमच्या ताई यांनी उमेदवाराचं म्हटलं असं आहे काय, तुमच्या उमेदवाराचं असं काय चुकलं होतं ज्याच्यामुळे गोकुळ गीतेच नाही तर अनेक नगरसेवक, अनेक पदाधिकारी नाराज होते? तुम्ही काही सल्ला देणार आहात का? नाही, निश्चित सामंत साहेब या ठिकाणी आहेत, दादा आहेत, आम्ही त्यांच्याशी बोललेलो आहे. संपर्क असला पाहिजे एकदा निवडून गेल्यावर, कोऑर्डिनेशन असलं पाहिजे, कॉन्टॅक्ट असले पाहिजे, कामाच्या पद्धतीत थोडा बदल केला पाहिजे. प्रत्येकाची अपेक्षा असते आणि ती असली पाहिजे, खरं आहे. पण आता त्यांना शिंदे साहेबांनीच आमच्यापेक्षा जास्त समज दिलेली आहे. सामंत साहेब, मी स्वतः, दादा, आम्ही सगळे त्यांच्याशी बोललेलो आहोत. आता आपल्यासमोरच हा सगळा विषय झाला, समोर बसून. मला वाटतं यापुढे सुधारणा होईल, पण आता विषय हा संपलेला आहे. आता गोकुळ गीते यांनी माघार घेतलेली आहे, आणि आता आमचे एकटे उमेदवार या ठिकाणी आहेत, नरेंद्र आहे. निवडणूक होणारच आहे. गोकुळ गीते निवडून आले तर काय मग काय आमदार होतील ते निवडून आले तर आमदार होतील. कोणत्या पक्षाकडनं? अरे भाऊ पण आमचा पक्ष नाहीच आहे कुठला. भाऊ, मागच्या निवडणुकीत असाच अनुभव झाला होता. शिवाजी साने उभे होते, स्वतः मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला होता एकही मत फुटायला नको, शिवाजी सानेंना निवडून आणायचं, तरी त्यांचा पराभव झाला होता. यावेळेला तुम्ही नगरसेवकांना अशी काय संदेश देणार आहात, काय आदेश देणार आहात की मत इकडे तिकडे जाणार? काही संदेशाची गरज नाही. आता यांनी माघार गेल्यानंतर आम्ही आमचा एकच उमेदवार त्या ठिकाणी राहणार आहे महायुतीचा. तिथे कुठेही मताचं विभाजन होणार नाही. तुम्हाला दिसेल किती मतं पडतील आम्हाला, मला दिसेल. त्यामुळे इथे कुठे तो प्रश्न नाहीच आहे. इथे सगळे 100% मतं आमचे महायुतीचे ते आम्हालाच पडतील, आम्हालाच पडतील. गोकुळ गीतेही, गणेश गीते असतील, आम्ही सगळे प्रयत्नच करणार आहोत त्यासाठी. काही आम्ही असं पाठीत कंदील गुपसाचं आमचं कामच नाही की आता आम्ही माघार घेतली गुपचूप रात्रीतून. आणि ते इतकं छोटं इलेक्शन नाही आहे, तुम्हाला माहिती आहे कसं असतं इलेक्शन. त्यामुळे असं नाही होत लगेच की नुसतं फोरग्राउंडात देऊन टाक, मत करून टाक असं होतं का? असं नाही होत. लोक सगळे इथे निवडून आले लोक सगळे सुज्ञ आहेत, बरोबर आहे. ते कसं मतदान करायचं काय सगळ्यांना माहीत आहे.
त्यामुळे मला असं वाटतं की असं काहीही होणार नाही आणि आम्ही मनापासून माघार घेतली. असं काही नुसतं काहीतरी त्यांना सांगायचं म्हणून सांगायचं आणि नंतर मधून काही करायचं असा कुठलाही विषय या ठिकाणी नाही. भाऊ पण मग एवढा आपल्या मतदारांवर विश्वास होता तर मग निवडणूक त्यांना त्यांची उमेदवारीला माघार घेण्यापेक्षा तुम्ही तुमच्या उमेदवाराचा प्रचार केला असता तर अधिक बरं नसतं. झालं असतं ते चाललं असतं, पण आम्ही ते सांगितलं की हा परिवार आमचा आहे, आम्हाला नाही, आपसामध्ये याच्यामुळे- आम्हाला विभाजन करायचं नाही, आपसामध्ये विभाजन करायचं नाही. याच्यामुळे- आम्हाला आम्ही सगळे एकच आहोत. तुम्हाला माहिती आहे गीते परिवाराचे माझे संबंध नाही, काय हे हे तुम्ही परिवाराच्या रोज दाखवता. पलीकडे भाऊ. आता परत तुम्ही म्हणता की त्यांना उभं राहू दे, परत तुम्ही वेगळे होऊन नाही, जा. हे परिवाराच्या पुढे आहे. तुमचा मतदारांवर अविश्वास आहे असा संदेश यामधनं जातो. अजिबात नाही आवश्यक आहे. आमची महायुती आहे, महायुतीमध्ये आम्ही एका घटक पक्ष आहोत आणि मोठे भाऊ आहोत. आमचाच माणूस आमचाच उमेदवारी करत असेल, बंडखोरी करेल तर ते काही योग्य वाटणार नाही.